CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे फळबाग जमीनदोस्त झाल्या आहेत। काढणीला आलेले केळी पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। या सर्व नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे। अन्यथा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशाराही तुपकर यांनी दिला आहे। काल रात्री वादळी वाऱ्यामुळे आणि अतिपावसामुळे आणि चक्रीवादळ सदृश परिस्थितीमुळे बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यामध्ये शेती पिकांचं प्रचंड असं नुकसान झालं। यामध्ये संत्र्याचं आणि केळीचं शेकडो हेक्टर जमिनीवर संत्रा आणि केळी उद्ध्वस्त झालेली आहे। इतरही शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। घरावरचे टिने उडून गेले, अनेक लोक बेघर झालेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये प्रशासन मात्र सुस्त आहे। तातडीने पंचनामे केले पाहिजे आणि शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे। जर या नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई मिळाली नाही तर क्रांतिकारी शेतकरी संघटना या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरेल आणि आम्ही सरकारवर प्रेशर तयार करू, दबाव तयार करू आणि शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, अशा पद्धतीची क्रांतिकारी शेतकरी संघटनेची भूमिका आहे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।